श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मुलांना काहीतरी झटपटीत खायचं असतं. अशा वेळेस मात्र आपल्याला काय करू सुचत नाही, पण त्यावेळेस हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही. तर त्यासाठी काय केलं आहे, मी इथं कढईमध्ये 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी काय केलं आहे, हावरी घातलेली. हावरी म्हणजे पांढरे तीळ 2 चमचे घातलेत. आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं आहे, छोटी एक पळी भरून तेल घातले. आणि चवीनुसार काय करायचं, मीठ घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ हे पाण्यामध्येच घालून घ्यायचे. आणि हे पाणी काय करायचे, गॅसवर उकळून घ्यायचे चांगलं. आता इथं पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता त्यामध्ये काय करायचं, मी इथे 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे. तो रवा त्या पाण्यामध्ये घालून छान हटवून घ्यायचं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने थोडा थोडा करून रवा त्याच्यामध्ये सोडायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि हटवून घ्यायचं आहे. अगदी आपण पिठलं कसं हटतो, अगदी तशा पद्धतीने हा रवा त्याच्यामध्ये हटवून घ्यायचा आहे. आणि थोडं थोडं करून घातल्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. म्हणजे गुठळ्या होणारच नाहीत याची काळजी घ्यायची. कारण जर गुठळ्या झाल्या त्या रव्यामध्ये तर आपल्याला चकली पिळण्यासाठी काय होईल, थोडीशी त्रासदायक होईल किंवा ती पिळल्या जाणार नाही. त्यामुळं रवा थोडा थोडा करून म्हणजे त्या उकळत्या पाण्यात घालायचा आहे आणि छान असं हटवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या आहेत. आता आपलं इथं रवा छान असा शिजलेला आहे. आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवूयात. आता काय करायचं, 5 मिनिट हे झाकण ठेवून तो छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता इथं आपला रव्याची आपण वाफ काढून पण घेतलेली आणि रवा इथं छान फुललेला आहे. आपण आता एका बाउलमध्ये तो काढून घेऊयात. आता काय करायचं, इथं रवा छान फुलल्यामुळं काय होतं, त्यामध्ये काय करायचं, थोडंसं लाल तिखट घालायचे. लाल तिखट मुलं खाणार असली तर थोडंसंच घाला. नंतर त्यामध्ये हळद पावडर घालायची आहे. आणि काय करायचं, ओवा घालायचं आहे. मीठ मी अगोदरच पाण्यामध्ये घातलेलं होतं. ओवा चांगला हातावर क्रश करून घालायचं आहे. आणि आता हळद आणि तिखट जे आहे की नाही, ते रवा गरम आहे ना तोवरच घालून घ्यायचे. आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं म्हणजे जितकं मावेल त्या पिठामध्ये तितकं तांदळाचं पीठ घालून हे पीठ मळून घ्यायचे छान असं. आता काय होतं, गरम गरम थोडंसं हाताला भाजतं, त्याच्यामुळं एखाद्या चमच्याच्या साहाय्यानेच ही पीठ एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं हाताने काय करायचं, ते पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. फार घट्टही नाही की जेणेकरून आपल्याला सोऱ्यामध्ये घालून ते पीठ पिळता येईल इतपत हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात मावेल इतकंच तांदळाचं पीठही घालायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तांदळाचं पीठ जास्त झाले तर किंवा पीठ घट्ट झाले अशा वेळेस मात्र त्यात गार पाणी घालायचं नाही. थोडंसं गरम पाणी घालूनच आपल्याला हवं आहे तसं पीठ इथं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे काय करायचं, 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचे. आता इथं 10 मिनटं झालेले आहेत. आपण काय करायचं, हे पिठाचा आता गोळा करून घ्यायचा आहे. आणि हा गोळा काय करायचं, सोऱ्यामध्ये घालायचं आहे आणि छान ह्याची अशी चकली पिळून घ्यायची आहे. किंवा चकली तयार करून घ्यायची आहे. आता आमच्याकडं पिळून घ्यायची असंच म्हणतात, कारण कसं असतं, गावानुसार भाषा बदलते. त्यामुळं प्रत्येकाची बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते किंवा गावानुसार भाषा बोलण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी असतेच. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. आता इथं आपल्या सर्व चकल्या पिळून झालेल्या आहेत. आता इथं काय केलं आहे, गॅसवर मी इथं कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये तेल घातलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 2-2 करून चकल्या सोडून घेऊयात तेलामध्ये आणि त्या छान अशा तळून घेऊयात. चकली तळताना मात्र गॅसची आच ही मीडियमच असली पाहिजे, कारण म्हणजे त्या काय होतात, आतपर्यंत छान अशा तळल्या जातात. चकली तळताना काय होतं,
जोपर्यंत त्याच्यावर बुडबुड येतात तोपर्यंत छान अशी चकली तळून घ्यायची. आणि ज्यावेळेस हे बबल्स किंवा ते बुडबुडे यायचे थांबतात किंवा कमी होतं त्यांचं प्रमाण, त्यावेळेस ही चकली इथं छान अशी तळलेली असते. आपण आता काढून घेऊयात. तिथं चकली छान तळलेली आहे. अशा पद्धतीने काय करायचं, सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. तर अगदी झटपट होणारी ही रव्याची चकली कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि चवीलाही खूप छान लागते बरं का, आणि मुलांनाही खूप आवडते. तर बाय.